लहान मुलांच्या चौकस स्वभावाचं कौतुक करावं तेवढं कमीच म्हणावं लागेल। अर्थात याला कोणी गांभीर्यानं घेतं तर कोणी सहजतेनं। यातून निर्माण होणारी आकलन शक्ती नवल देखील घडवते। पाहुयात वृत्त समन्वयक राजेश कुलकर्णी आणि प्रतिनिधी कृष्णा रेळेकर यांचा हा विशेष वृत्तांत। अलीकडे मुलांनी हातामध्ये मोबाईल घेतले आणि मोबाईल वापरायला सुरुवात केली किंवा एखादा लॅपटॉप जर त्या मुलांनी हातात घेतला आणि तो वापरायला सुरुवात केला किंवा असं आपण म्हणू की एखादी कुठली व्हिडिओ गेम असेल आणि ती जर मुलांनी हाताळायला सुरुवात केली, सहज आपल्याकडनं बोलणं जातं की काय अलीकडची मुलं आणि त्यांना सगळंच हे माहिती आहे आणि अलीकडची मुलंच अगदी हुशार की त्यांच्या हातामध्ये सगळ्या वस्तू पडल्या की ते सगळे वापरायला सहज असं आपण बोलतो। आणि हे अतिशय असं ज्याला आपण म्हणू की ही सगळी सत्य परिस्थिती की या मुलांची जी बुद्धिमत्ता आहे ती अफाट आणि आचाट अशा स्वरूपाचीच आहे आणि याची अनेक उदाहरणं आपल्या समोर येतात। आणि असंच एक उदाहरण आहे, सोलापुरातला धवल 2.5 वर्षाचा आहे आणि तो प्रत्येक गाड्या पाहिल्यानंतर ती गाडी कोणती आहे ही सांगतात। कार कुठली येऊ देत किंवा कार त्याच्यासमोर कोणती जाऊ देत, तो त्या कारची नावं पटापट सांगतो। आपण सुरुवात करूया धवल कशा प्रकारे या कारची नावं सांगतोय बघूयात। मागची बेटा ते मागची वाईट चालली बघ, वाईट इंडिगो। त्याच्या मागची वाईट कुठली आहे? शिफ्ट डिझायर। शिफ्ट डिझायर तुझी घेऊन जाऊ दे। ही पुढची वाईट कुठली आहे? लवकर सांग। ती आता वाईट गेलेली कुठली आहे? मोठी फॉर्च्यूनर। दिसणाऱ्या प्रत्येक कारची कंपनी आणि मॉडेल सांगणारा हा आहे धवल। वय म्हणाल तर अवघं 2.5 वर्षांचं, पण जेव्हा तो एक एक कारची नावं सांगायला लागतो तेव्हा भले भले थक्क होतात। ही स्विफ्ट डिझायर, ही अल्टो, ही जुनी अल्टो, ही होंडा सिटी, ही इनोवा। एक नाही तर अनेक गाड्यांचे प्रकार तुम्हाला आम्हाला कोड्यात टाकणारे, पण 2.5 वर्षाच्या धवलची नजर मुळीच धोका खात नाही। हा बहादर दिसेल त्या कारची नावं अगदी पक्की सांगतोय। ती ब्ल्यू कुठली आहे? बलेनो। त्याच्या बाजूची व्हाईट होंडा सिटी। होंडा सिटी। सिंगल। काय नाव गाडीचं नाव काय? इनोवा। इनोवा। ही बाजूची कुठं? ही रेड आयटेन। आयटेन। ही परत पलीकडची अंकलची शिफ्ट डिझायर। शिफ्ट डिझायर। एरवी धवलचे वयाच्या मानानं बोबडे बोल, पण अवघड अशी ही कारची नावं हा लिटल मास्टर सहजतेनं सांगतोय। लहानग्यांच्या आपण बऱ्याच बाललीला पाहतो, त्यांच्या चालण्या बोलण्यातील लकब लक्ष वेधून घेत असते। कुणाचं बालगीत आपल्याला आवडतं, एखाद्या छोट्यानं म्हटलेला संवादही आनंद देऊन जातो। पण धवलची खासियत काही आवरच, थांबलेल्या कारची नावं सांगणं आलंच, पण धावणाऱ्या गाड्याही कुठल्या हे तो अगदी त्वरित सांगतोय। व्हॅन आहे, व्हॅन। ही मागची क्रेटा। ती क्रेटा आहे। अजून लवकर सांग। ही मोनूची आवडती आहे। ती कुठली बेटा? लवकर सांग। काय? ती मागची बीट आणि त्याच्या बाजूची क्विड। ती इनोवा। फास्ट गेल्यावर काय ते म्हणू पुढं? ही वाईट सियाज। अजून हुंडई वेरना। बरोबर म्हणू। ही वाईट शिफ्ट डिझायर। इंडिगो। अहो, तुम्ही जर एखादं नाव चुकीचं सांगितलं ना की तो तुमची चूक दाखवून द्यायलाही कमी करत नाही। कुठून आलं हे धवलकडं नवल? कसं काय बरं हा धवल ही सगळी नावं सांगतोय?
कुणालाही प्रश्न पडावा, अचंबित व्हावं असंच हे उदाहरण. सारं घडतंय ते मुलांच्या चौकस स्वभावातून, त्यांच्या आकलन शक्तीतून. धवलनं प्रत्येक वेळी प्रश्न केला, ही गाडी कुठली, या गाडीचं नाव काय, अशा प्रश्नांना पालकांकडून उत्तरं मिळत गेली. धवलनं त्याचं आकलन केलं. आज तेच तो आपल्याला दाखवून देतोय. तो धवल आहे, तो प्रत्येक गाड्यांची नावं, अगदी ती गाडी वाहतुकीतनं वेगाने जरी कुठं जात असेल तरी देखील 2.5 वर्षाचा जो धवल आहे तो ते सांगतो. तसे वडील आपल्या बरोबर आहेत. त्याला ही जी सवय आहे ती कशा प्रकारे लागते? तो सकाळी माझ्यासोबत मॉर्निंग वॉकला शनिवारी आणि रविवारी येतो. त्याला त्यावेळी शाळा नसते. मग त्याला आवड आहे की रोडवर तो प्रत्येक गाडी विचारतो. मग मी सांगितलं नाही तर तो रागाला येतो. म्हणून त्याला मला प्रत्येक गाडी सांगावं लागते की हे नाव आहे आणि तो लक्षात ठेवतो तशी गाड्या. पहा ना, धवलच्या या कामगिरीचं आपल्याला कौतुक वाटतंय ना. पण अशी सारी क्षमता प्रत्येक मुलात आहेच. गरज आहे ती जिज्ञासा पूर्ण करण्याची. आज प्रत्येक जण कामासाठी, व्यवसायासाठी नुसता धावत सुटलाय. कुटुंब मागे पडलं. बालमंडळींचं विश्व क्लास आणि स्कूलमध्ये बांधलं गेलंय. मोबाईलनं जागेवर खेळून ठेवलंय. करमणुकीच्या साधनांची काही कमी नाही. प्रश्न मुलांच्या बौद्धिक विकासाचा आहे. त्यांची ही क्षमता आज व्यापक स्वरूपाची आहे. त्याला पालकांनी साथ दिली, सोबत दिली तर धवल सारखं नवल भरभरून समोर येण्यात कुठलीच अडचण नाहीये. अशी बरीच उदाहरणं दिसून येत आहेत. त्यामध्ये धवलच्या अशा हुशारीचं अप्रूप नक्कीच आहे. खरोखरच ही जी पुढची पिढी आहे ती अतिशय बुद्धिमान अशी आहे आणि निश्चितच या बुद्धिमत्तेचा विचार करून पालकांनी सुद्धा त्यांचे जे बालविश्व आहे ते कसं समृद्ध होईल त्याकडे लक्ष दिलं तर निश्चितच आज जे धवलची जे विचार आहेत किंवा धवल जे आज हे सगळं ग्रहण करतोय, ही नावं त्याचं जे सांगणं आहे गाड्यांचं, त्याची जी माहिती आहे ते निश्चितच अशी जी मुलं आहेत तर त्यांच्या एका बुद्धिमत्तेला फार मोठ्या प्रकारे चालना मिळेल एवढं मात्र खरं आहे. इन सोलापूर न्यूजसाठी कृष्णा रेळेकरसह मी राजेश कुलकर्णी.